ओवीज किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण महाशिवरात्री स्पेशल ना अगदी झटपट अशी रेसिपी करणार आहोत. ही रेसिपी करायला अगदी सोपी आहे. कोणतीही पूर्वतयारी करायला लागणार नाही तुम्हाला किंवा शाबूस तांदूळ वगैरेसुद्धा भिजवावे लागत नाही. त्यामुळे नक्कीच एकदा करून पहा. तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी जर चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता ही रेसिपी ना मी 2 जणांसाठी करते. त्यानुसार इथे मी जे काही साहित्य घेतलं ते त्यानुसार घेतलेलं आहे. आता 2 मीडियम आकाराचे बटाटे घेतले आहे. बटाटे अगदी छान मऊसूत असे उकडून घेतले आहे आणि त्यानंतर हे बटाटे आपल्याला किसून घ्यायचे आहेत. खरं तर हे बटाटे तुम्ही हाताने सुद्धा कुस्करू शकता. पण किसणीने अशा पद्धतीने किसले ना की बटाटा अगदी व्यवस्थित असा मिक्स होतो किंवा एकजीव होतो आणि अजिबातच त्याच्या गाठी वगैरे राहत नाही. आणि जर आपण हाताने कुस्करलं ना तर मग त्याचे छोटे-छोटे गाठी राहतात आणि आपल्याला त्या व्यवस्थित अशा कुस्करतासुद्धा येत नाही. तर इथे पाहू शकता दोन्ही बटाटे आता मी छान असे कुस्करून घेतले आहे. बटाटा उकडताना ना नेहमी अगदी मऊसूत उकडा, म्हणजे एक 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये अगदी छान बटाटा उकडला जातो. आता इथे पाहू शकता सगळा बटाटा अशा पद्धतीने कुस्करून घेतला आहे मी. इथे मी अर्धी वाटी शाबूस तांदूळ घेतला आहे. 2 मीडियम आकाराच्या बटाट्याला ना अर्धी वाटी शाबूस तांदूळ पुरेसे आहेत. आता तुम्ही ही रेसिपी किती लोकांसाठी करत असाल किंवा किती क्वांटिटीमध्ये करत असाल ना, त्यानुसार इथे तुम्ही साहित्याचं प्रमाणही कमी जास्त करू शकता. शाबूस तांदूळ बघा अजिबातच धुवायचे वगैरे नाही आहेत आपल्याला. थोडेसे पाकडून घ्यायचे आहेत म्हणजे त्याच्यामध्ये काही धूळ वगैरे असेल किंवा काही असेल ना तर ते निघून जातं. आणि हे शाबूस तांदूळ आपल्याला डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून वाटून घ्यायचे आहेत. अगदी बारीकसुद्धा पीठ होत नाही, पण जितकं बारीक तुम्हाला करता येईल नाही पीठ, तितकं तुम्हाला हे बारीक करून घ्यायचं आहे. पाहू शकता थोडंसं असं रवाळ त्याचं जे टेक्स्चर आहे ना ते राहिलेलं आहे. म्हणजेच आपला जाड रवा कसा असतो अगदी त्या पद्धतीने हे शाबूस तांदूळ राहतात. इथे पाहू शकता मी दाखवत आहे तुम्हाला. अगदी थोडं थोडं जाडसर राहिलेलं आहे. आता यामध्ये ना आपल्याला शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे. तर इथे मी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालून घेतला आहे. एक 3 ते 4 चमचे इतपत शेंगदाण्याचा कूट आहे. आणि कूट आपल्याला अगदी बारीकसुद्धा करायचं नाही. थोडासा भरभरीतच कूट इथे ठेवायचा आहे म्हणजे शेंगदाणे जे दाताखाली आले ना ते खायलासुद्धा छान लागतात. एक 4 ते 5 हिरव्या मिरच्या मिक्सरला फिरवून घेतल्या आहेत. तुम्ही मिरच्या अशा पद्धतीने फिरवून घेऊ शकता, मिक्सरला वाटून घेऊ शकता किंवा मग तुकडे केले ना लहान लहान तरी चालेल. पण दाताखाली आलं ना तर मुलं वगैरे खातात त्यामुळे तिखट वगैरे लागू शकतं. त्यामुळे शक्यतो अशा पद्धतीने मिरच्या ठेचून किंवा मग वाटून घाला. यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे आणि अगदी थोडीशी साखर घातली आहे. साखर आवर्जून घाला कारण की साखरेने सुद्धा अगदी छान टेस्ट येते याला. त्यामुळे चिमूटभर तरी साखर घाला आणि साखर नसेल तर त्याऐवजी तुम्ही थोडासा गुळाचा खडा घातला ना तरीसुद्धा चालणार आहे. आता हे आपल्याला यामध्येच अशा पद्धतीने मळून घ्यायचं आहे. पाहू शकता इथे जर तुम्ही 1 वाटी शाबूस तांदळाचं हे करत असाल ना तर तुम्हाला एक 3 ते 4 बटाटे तरी घ्यायचे आहेत. आणि जर 2च बटाट्यांचं करत असाल तर अर्धी वाटी शाबूस तांदूळ घ्या. जर तुम्ही बटाट्याचं प्रमाण आणि शाबूस तांदळाचं प्रमाण व्यवस्थित घेतलं ना तर तुमचं हे जे पीठ आहे ना ते अगदी व्यवस्थित मळलं जाईल. खूप जास्त राठसुद्धा होणार नाही आणि अगदी व्यवस्थित असा याचा गोळा तयार होणार आहे. तुम्ही इथे पाहू शकता अजिबातच पाण्याचा हात, तेलाचा हात, कशाचाही हात इथे मी लावलेला नाही. जे बटाट्याचं मॉइश्चर होतं ना त्यामध्येच हे मळून घेतलं आहे. अगदी छान घट्टसर असा गोळा तयार झाला आहे. आता इथे ना मी थोडंसं तूप घेतलं आहे हाताला. नक्कीच एकदा ही रेसिपी करून पहा आणि या महाशिवरात्रीला तर आवर्जून करा. कोणतीही पूर्वतयारी करायची नाही आहे आणि खायला म्हणाल ना तर खूप जास्त अप्रतिम लागते. नेहमीचे वडे, खिचडी किंवा शाबूस तांदळाची खीर वगैरे तर आपण नक्कीच करतो. पण अशा पद्धतीची ही रेसिपी नक्की करून पहा. दिसायलासुद्धा तुम्हाला नंतर दाखवणार आहे मी किती जास्त अप्रतिम दिसते. आणि खायला म्हणाल ना तरीसुद्धा खूप जास्त अप्रतिम लागते. कशासोबतही खा, कशासोबतही खाल्लं ना तरीसुद्धा छानच लागणार आहे. त्यामुळे पुन्हा पुन्हा सांगते नक्कीच एकदा ही रेसिपी करून पहा. आणि व्हिडिओ जर इथपर्यंत पाहिलाच आहे आणि थोडा जरी आवडला असेल ना तर व्हिडिओला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून घ्यायला विसरू नका. कारण की तुमचं एक एक लाईक, एक एक सबस्क्राईब हे नवीन यूट्यूबरसाठी खूप जास्त मोलाचं असतं. तसाच माझा हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या देशातून, शहरातून पाहत आहात ना हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे मलासुद्धा कळेल की माझा व्हिडिओ कोणत्या कोणत्या देशात, कोणत्या कोणत्या शहरात गेलेला आहे. इथे पाहू शकता आता याचा मी अशा पद्धतीने आकार दिलेला आहे. हाताला थोडंसं तूप लावून घेतलं आहे. तुम्ही तुपाऐवजी तेलाचा सुद्धा वापर करू शकता. आणि अगदी या पद्धतीने सिलेंडर शेप असा याचा आकार दिलेला आहे. तुम्ही आपण ज्या पद्धतीने गुलाबजाम वगैरे करतो ना त्या पद्धतीने सुद्धा याला आकार देऊ शकता
किंवा मग याची छान पातळ पोळी लाटून त्याचे फिंगर चिप्ससारखे तुम्ही कटसुद्धा करू शकता. शंकरपाळ्यांसारखा आकार देऊ शकता. तुम्हाला कोणताही जो आकार आवडेल ना, तो आकार याला तुम्ही देऊ शकता. इथे पाहू शकता अर्धी वाटी शाबूस तांदळामध्ये बघा भरपूर असे हे बॉल्स तयार झालेले आहेत. आणि अगदी पोटभरीची रेसिपी आहे. पोटसुद्धा भरतं. त्यामुळे नक्कीच एकदा करून पहा. बघा अगदी एकसारखे असे करून घेतले आहेत. तुम्ही लहान, मोठे, छोटे कसेही केले ना तरीसुद्धा चालणार आहे. आता एका साईडला ना तोपर्यंत गॅसवरती मी तेल तापत ठेवलं आहे. शक्यतो अगदी खोलगटी कढई असेल त्यामध्ये ठेवा किंवा मग अशा पद्धतीचं जर खोलगटं पॅन वगैरे असेल ना त्यामध्ये सुद्धा तुम्ही हे तळू शकता. आता तेलामध्ये अगदी थोडंसं मी शाबूस तांदळाचं जे पीठ आहे ना आपलं करून ठेवलेलं ते घालून घेतलं आहे. ते जर वरती व्यवस्थित आलं की आपलं तेल अगदी परफेक्ट असं तापलेलं आहे. आता एक एक बॉल्स आपल्याला यामध्ये सोडून घ्यायचे आहेत. गॅस इथे बघा मी मीडियम ठेवलेला आहे आणि कंटिन्यू ना आपल्याला हे मीडियम गॅसवरतीच तळून घ्यायचे आहेत. कारण की शाबूस तांदूळ कच्चे आहेत त्यामुळे इथे शक्यतो आपल्याला मीडियम गॅसवरती हे तळून घ्यायचे आहेत. शाबूस तांदूळ कच्चे असल्यामुळे ना शिजायला थोडासा एक 6 ते 7 मिनटं लागू शकतात. पण 6-7 मिनटामध्ये ना अगदी आरामात हे बॉल्स तयार होतात. अगदी छानसुद्धा होतात. आता इथे पाहू शकता कढई थोडीशी पसरटी आहे पॅन त्यामुळे मी एकदम भरपूर असे बॉल्स यामध्ये सोडून घेतले आहेत. पण जर तुमची कढई खोलगटी असेल ना तर तुम्ही एकदमसुद्धा सोडू नका. थोडं थोडं यामध्ये सोडून घ्या. आता चमच्याच्या साहाय्याने बघा अशा पद्धतीने मी अगोदर थोडेसे हे हलके करून घेते जर खाली चिकटले वगैरे असतील तर. आणि जर तुम्ही लगेच झाऱ्या लावला किंवा झाऱ्याने वगैरे पटकनही निघतसुद्धा नाही. त्यामुळे शक्यतो चमच्याने अशा पद्धतीने काढून घ्या. आणि 1 मिनिटभराने ना बघा अगदी सहज असे हे निघले जातात आणि खालीसुद्धा अजिबात चिटकत वगैरे नाही. मध्ये मध्ये अशा पद्धतीने ना तुम्हाला हलवत राहायचं आहे आणि हे तळून घ्यायचं आहे. तुम्ही इथे पाहू शकता अगदी छान गोल्डन बदामी रंग येतोपर्यंत मी हे तळून घेतले आहेत. फक्त थोडीशी काळजी घ्यायची आहे. फुटू वगैरे शकतात ना त्यामुळे गॅसपासून थोडंसं लांब राहायचं आहे. शक्यतो अगदी घट्टसर तुम्ही जर हे केलं ना तर मग थोडंसं फुटू शकतं. पण अगदी सैलसर असे ह्याचे गोळे केले किंवा मग चपटं वगैरे केले ना तर मग अजिबातच फुटणार वगैरे नाही. तुम्ही इथे पाहू शकता हे दिसायलाच किती जास्त छान दिसत आहे आणि अगदी कुरकुरीतसुद्धा झालेले आहेत. तुम्हाला इथे मी एक तोडून दाखवते. आतून छान पोकळ मऊसूत असे झालेले आहेत आतून आणि वरणंसुद्धा बघा किती जास्त कुरकुरीत झाले आहेत. आता हे ना मी दह्यासोबत सर्व केले आहे. तुम्ही कशासोबतही खाऊ शकता. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.